सौरभ मार्केटमध्ये फळं आणायला आला होता, पण तिथे आपल्या घटस्फोटित बायकोला पल्लवीला भाजी विकताना पाहून तो थबकला. पल्लवी जमिनीवर एक पोतं अंथरून त्यावर थोडीशी भाजी ठेवून उदासपणे गिरायकाची वाट पाहत होती. तिला पाहताच सौरभच्या मनात आनंदाने कटू विचार उमटले. तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगला नवरा मिळेल, पण हिला बहुतेक फुकटाचा खाणारा भेटला असावा, म्हणूनच बायकोला भाजी विकायला बसवले. तो नकळत तिच्या दिशेने वळला गेल्या. 7 वर्षात तो खूप बदलला होता. आता तो थोडा जाडसर झाला होता, रंग उजळला होता आणि सूटबूट परिधान केल्यामुळे तो एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखा दिसत होता. चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे पल्लवी त्याला ओळखू शकली नाही. त्याने तिच्या बाजूला जाऊन पाहिलं. माती आणि उन्हामुळे शिरपाटलेले काही बटाटे, टवटवीत दिसणारे टोमॅटो, काही लाकडी कॅरेटमध्ये सुकलेल्या भात्याखाली दबलेले आंबे, 4-5 डाग पडलेले फ्लावर, थोड्याशा हिरव्या मिरच्या, एवढं तिचं छोटंसं दुकान होतं. सौरभ त्याच्याकडे एकटक पाहत राहिला. ती खूपच बारीक झाली होती. चेहऱ्यावर कोणतीही चमक नव्हती. रंग सावळा झाला होता. क्षणभर त्याला शंका आली, ही नक्की पल्लवी आहे का? पण तिच्या कपाळावर असलेला मोठा तीळ पाहून त्याचं मन अस्वस्थ झालं. ही पल्लवीच आहे. तेवढ्यात पल्लवीने आशेने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली, साहेब काय हवंय? शेजारी भाजी विकणारी एक बाई म्हणाली, साहेब हिच्याकडे शिळी भाजी आहे. ताजी भाजी घ्यायची असेल तर इकडे या. पल्लवी घाईघाईने म्हणाली, नाही साहेब, फक्त उन्हामुळे भाज्या थोड्या शिरपाटल्या आहेत, पण मी सकाळीच ताज्या भाज्या आणल्या होत्या. पल्लवीच्या चेहऱ्यावर उमटलेले असता आणि हतबलता सौरभच्या काळजाला धडकी भरू लागली. अखेर 6 वर्ष त्याने तिच्यासोबत घालवले होते. घटस्फोट झालेला असला तरी त्या 6 वर्षात काही अविस्मरणीय क्षण होता. न काही बोलता हात पुढे करून आंबे पाहू लागला. आंबे चांगल्या जातीचे लगेच होते, पण त्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. जुनाट झाल्यामुळे डागासारखे दिसत होते. तो म्हणाला, हे तर आंबे खराब झाले आहेत. पल्लवी चटकन म्हणाली, नाही साहेब, खराब नाहीत, फक्त थोडे डाग पडले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, कमी दरात देईल. सौरभ तिथून निघायचं नाटक करत म्हणाला, मला माहीत आहे, हे आतून काळे पडले असतील. साल काढून बघ, आतून खराब असतीलच. पल्लवी विनवणीच्या स्वरात म्हणाली, साहेब तुम्ही एक आंबा चाखून बघा. जरा खराब निघाला तर घेऊ नका. 2 दिवसापासून माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, म्हणून भाजी विकायला वेळ मिळाला नाही. मुलगी? सौरभ सुन्न झाला. त्याला आपल्या छोट्याच्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागला. घटस्फोटाच्या वेळी तिला शेवटचं पाहिलं होतं तेव्हा ती अवघी 3 वर्षाची होती. आता 10 वर्षाची झाली असेल. माझी अन्वी. पल्लवी एक आंबा हातात घेत सौरभकडे पुढे करू लागली, पण तो मुलीच्या आठवणी धरून गेला होता. तिची तब्येत बिघडल्या जागताच त्याचं मन तुटून विखूर, हे घ्या साहेब, खाऊन बघा. पल्लवीचा आवाज ऐकून तो भानावर आला आणि पटकन म्हणाला, सगळे आंबे पिशवीत भरा. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, सगळे आंबे? हो, सगळे आंबे पॅक करा. ती आनंदाने आंबे पिशवीत भरू लागली. 8 डझन आहेत. 100 रुपये डझन दराने विकते, पण तुम्ही मोठ्या प्रमाणात घेतात म्हणून 80 रुपये डझनाने लावते. हे ऐकून 640 रुपये होतात साहेब. वरचे रुपये देऊ नका तुम्ही, फक्त 600 रुपये द्या. सौरभ म्हणाला, तुझी मुलगी आजारी आहे, त्यामुळे 100 रुपये डझन भावांनीच आंबे दे. आणि मग त्याने 500 रुपयाच्या 2 नोटा दिल्या आणि निघून लागला. पल्लवीने पाठीमागून आवाज दिला, साहेब 100 रुपये डझनने ऐकून 800 रुपये होतात. तुमचे रुपये 200 तरी परत घेऊन जा. साहेब तो थांबला, पण काही न बोलता तसाच उभा राहिला. पल्लवी जवळ आली आणि त्याच्या हातात 200 रुपये ठेवत म्हणाली, साहेब भीक नको आहे. भीक मागायला लागू नये म्हणूनच भाज्या विकते. सौरभ म्हणाला, तुझा नवरा काही करत नाही का? पल्लवी शांतपणे म्हणाली, 8 वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला आहे साहेब. सौरभ निघाला. चालता चालता स्वतःशीच पुटपुटला, तुझ्यासारखा स्वाभिमानी बाईवर तिच्या नवऱ्याने नक्कीच काहीतरी अन्याय केला असेल, म्हणूनच नातं तुटेलं असेल. पाठीमागून पल्लवीचा आवाज आला, नाही साहेब, नवरा चांगला होता, फक्त दिवस वाईट होते. सौरभ आता तिथे थांबू शकला नाही. तो भराभर आपल्या गाडीकडे निघाला. पाठीमागे वळून पाहिलं तर पल्लवी भाज्यावरून निघत होती. कदाचित आजची कमाई झाली होती म्हणून लवकर निघत होती. सौरभच्या मनात विचार आला, ती कुठे राहते? त्याला आपल्या मुलीला भेटायचे होते. अनाहूतपणे त्याच्या मनात तिच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं. एक वेगळंच प्रश्न तिच्या मनात घळू लागला. पल्लवीने घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न का केलं नसेल? तो तिच्या मागे निघाला, पण तिच्या नजरेस न पडावे यासाठी लांबून चालत राहिला. सौरभच्या मनात आणखी एक प्रश्न डोकावत होता, पल्लवी पुण्यात कशी आली?
तिचं घर तर गावी होतं, तिचे 2 भाऊ तिथे राहतात. त्यांनी तिला एकटीला कसं सोडलं? घटस्फोट घेताना खूप मोठा गाजावाजा करणारे भाऊ आता कुठे गेले? पल्लवीच्या त्या एका वाक्याने त्याला थोडासा दिलासा मिळाला. नवरा चांगला होता साहेब, फक्त दिवस खराब होते. म्हणजे ती आजही त्याला वाईट समजत नव्हती. सौरभ चालत असताना अचानक मन भरून आलं, डोळ्यात अश्रू आले. त्याला आठवलं त्या रात्री पल्लवी त्याला म्हणाली होती, तुम्ही माझ्या स्वाभिमानाची रक्षा करा, मग मी तुमच्या सोबत सगळं सहन करीन. आणि तो तिच्या स्वाभिमानाची रक्षा करू शकला नाही. सौरभच्या डोळ्यासमोर त्याची वहिनी सविता पल्लवीचा अपमान करत होती आणि तो मात्र गप्प उभा राहून सगळं ऐकत होता. पल्लवी अत्यंत स्वाभिमानी होती. तिला चूक नसतानाही मान झुकवायची सवय नव्हती. म्हणूनच ती माहेरी निघून गेली. पण त्यानंतर वहिनीच्या सांगण्यावरून सौरभने तिला थेट घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्याच्या दुसऱ्या चुकीने नातं कायमचं संपवलं. सौरभला त्याच्या दादा राजेश आणि वहिनी सविताचं महत्त्व बायकोपेक्षा अधिक वाटत होतं. ताईला वहिनीवर जास्त विश्वास होता आणि त्याने बायकोच्या भावनाचाही विचार केला नाही. पल्लवीसोबतची त्याची गेली 5 वर्ष अतिशय सुंदर गेली. पण 5व्या वर्षापासून संसारात कलह सुरू झाला. वहिनीने एखाद्या गोष्टीवरून तिच्या मुलीला मारलं की पल्लवीला ते सहन होत नव्हतं. याच कारणावरून घरातील वातावरण वाढत गेलं. घरात सतत भांडण होत असल्यामुळे पल्लवी सौरभवर वेगळं राहायचा दबाव टाकू लागली. पण तो तयार नव्हता. सौरभच्या दादा वहिनींना वडिलोपार्जित दुकानाची वाटणी करायची नव्हती. त्यांना सगळं स्वतःसाठी अडपायचं होतं. सौरभ भावासोबत खांद्याला खांदा लावून दुकान चालवत होता. पैसे लागले की त्याला वहिनीच्या परवानगीशिवाय मिळत नव्हते. हीच मोठी गोष्ट पल्लवीला खटकत होती. पल्लवीने एका मेडिकल स्टोअरवर मधून औषधे घेतली आणि एका अरुंद गल्लीत शिरली. सौरभ ठराविक अंतरावरून तिच्या मागोमाग चालत होता. अखेर दोघं शहराच्या बाहेर झोपडपट्टीत पोचले. काही अंतर चालल्यानंतर पल्लवी एका जीर्ण घरात शिरली आणि 2 मोडकळीस आलेल्या खोल्या होत्या. बाहेरच्या खोलीत 2 खाट टाकल्या होत्या. एका खाटीवर त्याची मुलगी अन्वी झोपली होती, तर दुसऱ्या खाटीवर एक वृद्ध महिला पडली होती. दरवाजाच्या फटीतून सौरभने त्या वृद्ध महिलेचा चेहरा पाहिला आणि त्याच्या छातीत धडधडू लागलं. ती महिला पल्लवीची आई होती, म्हणजेच त्याच्या सासूबाई सुलोचना. त्याचवेळी त्याची मुलगी अन्वी ही जागी झाली. ती पूर्वीपेक्षा मोठी दिसत होती, पण खूपच अशक्त वाटत होती. तिला पाहताच सौरभच्या डोळ्यातून अश्रू तरळलं. त्याला आत जाऊन मुलीला कवटाळा असं वाटत होतं, पण त्याच्यासाठी तिथे जागा नव्हती. मनात अजूनही धास्ती होती. तो घरात जाऊ शकला नाही. अखेर तो स्वस्थपणे तिथून निघून निघाला. त्याच्या मनात वहिनी सविताविषयी प्रचंड राग खदखदत होता. त्या स्त्रीने त्याचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला होता. घटस्फोटाच्या वेळी वहिनी म्हणाल्या होत्या, तुझं दुसरं लग्न लावून देऊ. पण 7 वर्ष उलटली तरी त्यांनी काहीच केलं नाही. आजही सौरव एकटाच होता. शहरात राहणं, दुकान चालवणं आणि रिकाम्या घरात परत हे त्याचं आयुष्य झालं होतं. दादा राजेशने त्याला एक दुकान आणि 2 बेडरूम घर घेऊन दिलं होतं. पण त्यामागे हेतू वेगळाच होता. धंदा वाढवण्यासाठी त्याला कायम एकटं ठेवायचं, म्हणजे त्याने कधीच वाटणी करू नये. सौरभ मात्र दुकान एकहाती चालत होता. प्रत्येक आठवड्यात दादा दुकानात येत असे आणि संपूर्ण कमाई घेऊन जात असे. पण नशिबाचा खेळ असा रंगला की घटस्फोट घेतलेले सौरभ आणि पल्लवी एका शहरात पुन्हा समोरासमोर आली. आणि अजूनही दोघांनी दुसरं लग्न केलं नव्हतं, त्यामुळे काहीही घडू शकलं असतं. आता सौरभ रोज संध्याकाळी पल्लवीच्या त्या छोट्याशा दुकानात जाऊ लागला. तोंडावर रुमाल बांधून तो दुकानात जात होता आणि भरपूर भाज्या व फळे खरेदी करत होता. म्हणजे पल्लवी त्याच्या मुलींचं चांगल्या प्रकारे संगोपन करू शकेल. तो दिवसभर खूप विचार करत होता, पण चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला सावरून पल्लवीसमोर जायचं धाडस होत नव्हतं. तो जी भाजी विकत घेत होता त्यातील जेवढी गरजेची होती तेवढी ठेवत होता आणि उरलेली रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना खायला घालत होता. काही दिवसानंतर जेव्हा सौरभचा भाऊ राजेश दुकानावर हिशोब घ्यायला आला, तेव्हा त्याने विचारलं, आठवडाभराची कमाई कुठे गेली? सौरभ शांतपणे म्हणाला, खर्च झाली. भाऊ चिडून म्हणाला, एवढे सगळे पैसे कुठे उडवलेस? सौरभ धाडस करून उत्तरला, माझी गरज होती म्हणून खर्च केले. दादा नाराज होत म्हणाला, आजपर्यंत तू कधीच फालतू खर्च केला नाहीस. आता अचानक तुला कसला नवा छंद सुचला? सौरभ थोडा कठोर आवाजात म्हणाला, माझ्यात काहीच बदल झालेला नाही. फक्त माझ्याही काही गरजा आहेत आणि त्यासाठी मी पैसा कमवलेला मीच खर्च केला. भाऊ चिडून म्हणाला, पैशाचा योग्य उपयोग कर. इकडे तिकडे उधळा जाऊ नकोस. पैसा झाडावर लागत नाही. सौरभ शांतपणे म्हणाला,
एवढ्या संतापाने का बोलतो आहेस? दादा, पैसा मीच कमवतो, मग खर्च करायला अधिकारही मला आहे. माझ्याही काही गरजा आहेत. त्याचा दादा रागाने ओरडला. तुला लाज वाटत नाही का? मला उलट बोलतोस? सौरभ शांतपणे उत्तर दिलं. मी उलट बोलत नाही, मी फक्त सत्य सांगतोय. मी कमावतो, मग तो पैसा मला खर्च करण्याचाही अधिकार आहे. सौरभ थोडा थांबून पुढे म्हणाला, हे घर आणि हे दुकान तू माझ्या नावावर घेतलं आहेस ना, मग आता ते माझ्या ताब्यात दे. तुझ्यासाठी जुनं घर आणि मोठं दुकान आहे. त्याची किंमत या दुकानापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्याची किंमत तुम्ही ती संपत्ती ठेवा, पण हे छोटंसं घर आणि दुकान मला दे. आता मला एकट्याने जगायचं आहे. दादा राजेश आश्चर्याने म्हणाला, तू हे काय बोलतोय आहेस? मी तुला एकटं कसं सोडू शकतो? अजून तुला स्थिरावायचं आहे, तुझं पुन्हा लग्न करायचं आहे, संसार थाटायचा आहे. सौरभ थोडा कटू असला आणि म्हणाला, खोट्या आशा दाखवणं बंद कर दादा. तू आणि वहिनीने मिळून मला माझ्या बायकोपासून वेगळं केलं, माझा संसार उद्ध्वस्त केला. 7 वर्ष झाली घटस्फोटाला. एकदाही तुम्ही माझ्या लग्नाचा विचार केलात का? तुम्हाला माझं लग्न करायचं नव्हतं. तुम्हाला फक्त मी नोकरासारख्या घरात राहावंसा असं वाटतं. जर बाबा माझं लग्न करून गेले नसते तर तुम्ही ते होऊ दिलं नसतं, कारण तुम्हाला एक फुकट नोकर आणि माझी संपत्ती दोन्ही मिळाली होती. मग तुम्ही माझं लग्न का कराल? तो थोडा थांबून म्हणाला, पण आता मी स्वतः माझं लग्न करणार. तुम्ही मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या, आणि जर पुन्हा काही चुकीचं करायचा विचारही केला तर मग मी गावी येऊन संपत्तीची वाटे करीन. मोठ्या भावाला आता समजलं होतं. त्याची चालबाजी उघड झाली होती. आता त्याचं आणि त्याच्या बायकोचं या घरात स्वतःचं राज्य चालणार नाही. खोट्या नात्यांचा मुखवटा अखेर उतरला होता. आपल्या छोट्या भावाचा हिस्सा घेऊन आपल्याला मुलाबाळासाठी जास्त प्रॉपर्टी करायची होती, पण त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. निराशाने तो गुपचूप तिथून निघून गेला. आता सौरभ आपल्या दादा वहिनीच्या तावडीतून मुक्त झाला होता. तो मनात विचार करत होता. आज त्याला पल्लवीची आणि आपल्या मुलीची खूप आठवण येत होती. म्हणूनच दुपारी तो पल्लवीच्या दुकानावर गेला. त्याने पाहिलं की पल्लवी आज छान कपडे घालत होते, पण तिच्या डोळ्यात स्पष्ट चिंता आणि नाराजी दिसत होती. तो तिच्या जवळ जाताच म्हणाला, अन्वी कशी आहे? पल्लवी आणि त्याला निरखून पाहू लागली आणि कटाक्ष टाकत म्हणाली, का ती तुमची मुलगी नाही का? सौरभ चकित झाला. तोंडावर रुमाल असूनही पल्लवीने त्याला कसं ओळखलं? पल्लवी त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली, रोज तिची विचारपूस करायला येता, मग भेटत का नाही अन्वीला? तुमच्या दादा वहिनीने भेटायचं नाही म्हणून सांगितलं की तुम्हीच तिला भेटायचं टाळत आहात. सोडून वाहत होत्या त्या पल्लवीकडे बघत म्हणत, खूप मन होतं अन्वीला भेटायचं. पल्लवी शांतपणे म्हणाली, भेटा ना, मी कधी नाही म्हटलंय. नातं माझ्याशी तुटलंय, मुलीशी नाही. सौरभने हळूच विचारलं, तुम्हाला कसं ओळखलं? पल्लवी मंद स्मित करत म्हणाली, मी तुमची बायको होते. तुम्हाला पाठमोरं पाहून मी ओळखू शकले असते. पहिल्या दिवशी नीट पाहू शकले नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अन्वीबद्दल चौकशी करत होता तेव्हा तुमच्या डोळ्यातील वेदना, आणि अशी वेदना फक्त एका बापाच्या डोळ्यात असते. तोंड झाकलंस पण मुलीला भेटायची तळमळ नको शकला नाहीस. पल्लवीने एक पत्ता लिहून दिला. तुम्ही तिथे जाऊ शकता. संध्याकाळी मी पण तिथे येते. सौरभ तिच्याकडे आशेने पाहत म्हणाला, नाही तू पण बरोबर चल. तिच्याशी नोट बोलायचं. ती जेव्हा माझ्यापासून दूर गेली तेव्हा खूप लहान होती. आता ती मला ओळखणार नाही. पल्लवीच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, लग्नाचा अल्बम अजूनही माझ्याजवळ आहे. ती रोज पाहते. तुम्हाला तुम्ही समोर येताच ओळखेल. सौरभने हात जोडून विनंती केली, माझ्याबरोबर चल. माझ्यासोबतच तिला भेटायचं आहे. पल्लवी थोडीशी कळवळली, का गरिबीच्या पोटावर लाथ मारताय? ही धंद्याची वेळ आहे. मी गेले तर माझ्या भाज्या तशाच पडून राहतील, काहीच विकल्या जाणार नाहीत. सौरभ ठाम स्वरात म्हणाला, सगळ्या भाज्यांचे पैसे मी देतो, पण तू फक्त माझ्यासोबत चल. पुढे तुला कधीच त्रास द्यायला तयार नाही. पल्लवीला धक्का बसला. ती थोडी वेळ शांत राहिली आणि मग खोचत हसली. म्हणाली, का तुमची दुसरी बायको येऊ देत नाही का तिकडे? सौरभ म्हणाला, मी दुसरं लग्न केलेलं नाही. हे ऐकताच पल्लवीच्या मनात एक हलकीशी शांतता वाटली, पण चेहऱ्यावरची कठोरता तिने तसूभरही हलू दिली नाही. ती आपली दुकानाची जबाबदारी शेजारच्या बाईकडे सोपवून सौरभ सोबत निघाली. रस्त्यात पल्लवीने विचारलं, तुम्ही या शहरात काय करत आहात? सौरभने संपूर्ण हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाला, आता मी इथेच राहणार आहे. दादा आणि वहिनीशी
मी सगळे संबंध तोडले आहेत. हे ऐकून पल्लवी विचारात पडली. कदाचित दादा वहिनीशी आधीच नातं तोडलं असतं तर आज आपण एकत्र दोघे असतो. आपला घटस्फोट झाला नसता. आपलं नातं तर त्यांच्याच कारणामुळे तुटलं होतं. तेव्हा सौरभने विचारलं, तू इथे कशी काय आलीस? ती उदास स्वरात म्हणाली, दादा आणि वहिनींसाठी मी ओझं झाले होते. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण नंतर लोकांचे खरे चेहरे दिसू लागले. दादाने आधी साथ दिली, पण शेवटी तोही वहिनीच्या शब्दाप्रमाणे वागू लागला. तुम्हाला माहीत असं आहे, कुत्र्यासारखं समोर फेकलेलं खायला मला कधीच मान्य नाही. ती पुढे म्हणाली, मी सध्या माझ्या मामाच्या घरी राहते. ते आता या शहरात नाही, हैदराबादला राहतात. घराची चावी आईजवळ होती म्हणून आम्ही येथे आलो. घर जरा जुनं आहे, पण भाडं द्यावं लागत नाही, त्यामुळेच इथेच राहतो. सौरभ काहीसा चाचपडत म्हणाला, एक विचारू? ती शांतपणे म्हणाली, काय? तो घाबरत म्हणाला, तुला माझी आठवण येते का? पल्लवीने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त तोंड दुसरीकडे वळून उभी राहिली. सौरभला दिसलं नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती नजर फिरवत म्हणाली, आता कुणाची आठवण येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त हाच विचार असतो, 2 घास कमावण्यासाठी काय करायचं, आणि त्यातच दिवस निघून जातो. तिचं उत्तर ऐकून सौरभ निशब्द झाला. दोघं रस्त्यावर गप्पच राहिले. पल्लवी पुढे वाट दाखवत होती आणि शांतपणे तो तिच्या मागे चालत होता. त्याने तिला अजूनही समजू दिलं नाही की तो या भागात आधी आला होता. घरी पोहोचता सौरभने मन तडफडू लागलं. घराची अवस्था अत्यंत दयनीय होती. ठिकठिकाणी भिंतींची प्लास्टर निघाली होती. भिंती कोसळण्याच्या मार्गावर होत्या. खोलीत जास्तच. पल्लवी हसत म्हणाली, अन्वी बाळा, बघ तुला कोण भेटायला आलंय. अन्वी आता पूर्ण बरी झाली होती. ती बाहेर येऊन पाहू लागली. पल्लवीची आई सुलोचना ही बाहेर आली. अन्वी आपल्या मोठ्या डोळ्यांनी टक लावून सौरभकडे पाहत होती, पण ती जवळ गेली नाही. ती आईला बिलगली. पल्लवी हळूच म्हणाली, अन्वी बाळा, घाबरू नकोस. तुझे बाबा आहेत. अन्वी निरागसपणे म्हणाली, बाबा? पण बाबा वाईट आहेत. त्यांनी आईला खूप रडवलं. सौरभला ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली. म्हणूनच तो एकट्याने यायला धजवत नव्हता. म्हणूनच पल्लवीला बरोबर आणलं होतं. सौरभने सासूबाईंना वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याने लगेच 2 पावले मागे जात थंडपणे म्हटलं, आमच्यापासून दूर राहा. आता तुमच्याशी कोणतंही नातं उरलं नाही, त्यामुळे पाया पडायची गरज नाही. सौरभ हताशपणे खाली बसला. त्याने दोन्ही हात पुढे करून मुलीला जवळ घ्यायचा इशारा केला. त्याच्या डोळ्यात एकच अर्ज झळकत होती, अन्वी एकदा येऊन माझ्या छातीशी लागवीने इकडे पाहिलं. पल्लवीने हलकासा इशारा केला आणि मग अन्वी धावत येऊन बाबांच्या गळ्यात पडली आणि मोठ्याने, सौरभसाठी ते स्वर्गापेक्षाही मोठं सुख होतं. तो मोठमोठ्याने रडू लागला. रडतच म्हणाला, मला माफ कर बाळा. आयुष्यातले निर्णय स्वतः घ्यायला मी खूप उशीर केला. नाहीतर आज तू आणि तुझी आई माझ्याबरोबर असता. मग तो अन्वीला घेऊन गाडीजवळ आला आणि गाडीची डिक्की उघडत म्हणाला, बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. एका मोठ्या पिशवीत भरपूर सामान होतं. चॉकलेट, बिस्किट, खेळणे आणि कपडे भरलेल्या पिशवी. तो एक एक वस्तू काढून अन्वीला देऊ लागला. पल्लवी सगळं निरखून पाहत होती. तिच्या मनात एकच विचार घोंगावत होता, कदाचित त्या पिशवीत माझ्यासाठी काहीतरी असेल. पण पिशवी रिकामी झाली. पल्लवीसाठी काहीच नव्हतं. तिला समजलं तो फक्त आपल्या मुलीसाठी आला होता आणि हिला एवढ्या सगळ्या वस्तू मिळाल्यामुळे ती आनंदी होती. सौरभने सासूबाईंना नमस्कार केला तेव्हा सुलोचनाबाईंनी थोडंसं हसत त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, एवढ्या दिवसांनी आलास पोऱ्या, पण उशीर का होईना, आलास तरी योग्य केलंस. पल्लवीने काहीच बोललं नाही, पण तिच्या चेहऱ्यावरच्या कडकपणामागे हलकीशी नरमाई दिसू लागली. सौरभ हळूच अन्वीकडे गेला. ती अजूनही पल्लवीच्या ओटीत लपली होती. सौरभ बसला आणि अलगद म्हणाला, बाळा, बाबा चुकीचे होते म्हणूनच आईला त्रास झाला, पण बाबा आता बदललेत. अन्वीने संकोचाने डोकं वर केलं. तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त कुतूहल होतं. ती हळूच पुढे झाली आणि म्हणाली, खरंच बदललात का तुम्ही? आई म्हणते तुम्ही तिला खूप दुखवलं होतं. सौरभच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने मान खाली घातली आणि गैरवरून म्हणाला, हो बाळा, चूक माझीच होती, पण आता मी आईला आणि तुला परत दुखवणार नाही. अन्वीने हात पुढे केला. सौरभने तो हात धरला आणि डोळे मिटले. त्या एका क्षणात 7 वर्षाचं अंतर वितळलं. पल्लवीच्या चेहऱ्यावरून ओघळायची इच्छा असलेली पाणी तिने कसं तरी रोखलं. सुलोचनाबाई मंद स्वरात म्हणाल्या, पल्लवी बघ, मुलगी आधीच पळाली. तुझं काय? पल्लवीने काहीच बोललं नाही. घरात शांतता पसरली होती. फक्त जुन्या पंख्याचा आवाज होत होता. सौरभने धैर्य एकवटून पल्लवीकडे पाहिलं आणि म्हणाली, पल्लवी, एकदा माझं ऐकशील का? पल्लवी शांतपणे म्हणाली, बोला साहेब. सौरभच्या हृदयाला ती साहेब ही सल बसली होती, पण
प्रसंग सोडून देत म्हणाला, मी चुकीचा होतो. माझं घर, माझे लोक मी तुझ्यापेक्षा वर ठेवलं आणि त्यामुळे तू एकटी पडलीस. तू घर सोडलंस तेव्हा मी तुझ्यासाठी उभा राहिलो नाही. पण आज मी तुझ्या आणि पल्लवीच्या बाजूने उभं राहण्यासाठी आलोय. पल्लवी हळूच म्हणाली, आता हे सगळं सांगून काय उपयोग, उशीर झाला आहे. सौरभ ठाम आवाजात म्हणाला, नाही पल्लवी, उशीर आता नाही. मी दादा वहिनीपासून सगळं बाजूला केलंय. घर, दुकान सगळं आता माझ्या नावावर आहे आणि मी एकट्याने राहतो. तू म्हणशील तर तो वाक्य पूर्ण करू शकला नाही. पल्लवीच्या छातीत अनेक वर्षाची जखम पुन्हा दुखू लागली. पल्लवी थोड्या कठोर स्वरात म्हणाली, तुम्ही समजता तसं सोपं नसतं. सौरभ न दिसणाऱ्या धैर्याने म्हणाला, मला पुन्हा एक संधी देशील का? फक्त एक संधी. अन्वीने नकळत मध्ये बोलली, आई आपण परत एकत्र राहिलो तर वाईट आहे का? पल्लवी चकित झाली. तिने मुलीकडे पाहिलं. अन्वीचा चेहरा अगदी निरागस होता. सुलोचनाबाई हसत म्हणाल्या, पल्लवी, संसार फक्त जपणाऱ्याने जपावा. फुटू दिला तर कुणाचंही भलं होत नाही. पल्लवी हळूच श्वास घेत म्हणाली, पण माझ्या अटीवर. सौरभ लगेच म्हणाला, सांग. पल्लवी म्हणाली, जर पुन्हा कोणी माझा अपमान केला तर यावेळी तुझ्या शेजारी उभं राहणं मी सोडणार नाही. तर तू पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास पाहिजेस. सौरभ म्हणाला, मी वचन देतो. पल्लवीच्या डोळ्यात ओल तरळली आणि अन्वीने आनंदाने सौरभकडे धाव घेतली. बाबा, आपण परत एकत्र राहू. तो क्षण सर्वांसाठी आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा होता. सौरभने पल्लवीच्या आणि अन्वीला मिठीत घेतलं. तिच्यासाठी वर्षानुवर्षांनं सुकलेला हा क्षण पहिल्यांदाच फुलासारखा उमलला. संध्याकाळचं ऊन घराच्या फटीतून आत येत होतं आणि जुन्या जीर्ण घरात एक नवीन कुटुंब पुन्हा जन्म घेत होतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.